वो आने वाली है या आने वाला है, ये जल्द ही पता चल जाने वाला है। कोई छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है। अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है। अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है। फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको। गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात। नसीब है जब से थोड़ा तो बेहतर, खुदा कसम हुआ हूँ मैं मुझसे। है तू ही तो तसव्वुर में, है तू ही तो तसव्वुर में। कहाँ अपनी खबर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है। तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है। तर कार्यक्रमाला विलंब न करता आता आपण सुरुवात करणार आहोत। मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, कुठल्याही कार्यक्रमाची प्राव आणि प्रीतीने मागे जाऊन उभा राहायचं। आपण खेळू, हे चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू। सुंदर दिसत पण आहे, तिच्यासाठी आज माझ्या ताईचा सोन्यावाणी रंग,
शालू अंगिका सोडी कर्णफुले पायी हिरवागार रंग फुलांनी सजवायला आज फुलांनी सजवायला आज फुलांनी प्रेमी नाग बोलवू ताईला फुलांचे दागिने घालू तिच्या मैत्रिणी नाग बोलवू तिच्या सोहळ्यात होऊ आपण दंग फुलांनी सजवायला आज फुलांनी सजवायला आज फुलाच्या ताईला बसायला चंदनाचा पाट ताईला जेवायला चांदीचे ताट ताईच्या जेवणाचा भला मोठा थाट फुलांनी सजवायला आज फुलांनी सजवायला आज फुलांनी सजवायला आज बांधून नाथ ताईच्या डोक्यावर फुलांचा टोप ताईच्या नाकात बांधून नाथ ताईच्या भांगड्यांचा हिरवागार रंग फुलांनी सजवायला आज साडी ताईला बसायला फुलांचा झुला ग फुलांनी सजवायला आज फुलांनी सजवायला आज फुलांनी सजवायला आज बर्फे परिवारामध्ये सुंदर अशा या गोंडस परीचं आगमन झालं. कौतुकाने तिचं नाव लहानाची मोठी होते, शिक्षण पूर्ण होतं आणि तिचं आपल्या या प्रदीप रावांशी लग्न देखील लावण्यात येतं. तर आपण जन्म बाईचा म्हणतो, म्हणजे प्रत्येक स्त्रीला मुलगी, सून, आई, आजी, पणजी या सगळ्याच भूमिका पार पाडाव्या लागतात. म्हणून तर जसा तवा चुल्यावर यावरतीच आता आपण काकस्पर्श चित्रपटातील या गीतातून पाहणार आहोत की जन्मबाई जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर संसार एक आईचा
एक एक मिनिटाच्या गेमकडं महिलांनी आता लक्ष द्यायचं आहे. ज्या कोणा महिलांना एका मिनिटामध्ये मोठ्यात मोठा उखाणा घेता येत असेल अशा महिलांनी या ठिकाणी इथे यायचंय आणि आपल्या ह्या प्रीतीकडून नाहीये हात वर करा बरं. बघा तुम्हीच बघा एकही हात वर झालेला नाहीये म्हणजे सगळ्यांना उखाणे येत आहेत, फक्त तुम्ही लाजताय. लाजायचं काही दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून संदीपरावांचं नाव घेते तुम समान राखून. चांदीचे जोडवे ही आहे सौभाग्याची खून संदीपरावांचं नाव घेते फुलसौंदरांची सून. दत्त आठवले, महादेव आठवले, अजून कोणता देव राहिला? नागाच्या पिंडीला महादेवाच्या पिंडीला नागाचा वेढा संदीपरावांचं नाव घेते जन्मांचा थोडा. देवीला पण आठवण मंगळसूत्राच्या 2 वाटी सासर आणि माहेर संदीपरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. वा वा क्या बात आहे. फुलसौंदर परिवारामध्ये जेव्हा या प्रीतीचं आगमन झालं तेव्हा पुढे साखर ठेवली आणि त्या म्हणाल्या लाज कशाची बाळगायची ग यार, हे तर आपल्या देवाघरचं लेणं आहे. तर असंच एखाद आपण लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे आले सासूच्या ध्यानात कसे लागले डोहाळे आले सासूच्या ध्यानात सांग सांग सुनाबाई सांग हळूच कानात गोरी गोरी गुज सांग काकाई लाज वाटते हो भारी कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले लाज कशाची गयात देवा घराचे ते लेणे पूर्व पुण्याईचे फळ नाऊ माईनानी मिळे पूर्व पुण्याईचे फळ नाऊ माईनानी मिळे काय खावेसे वाटते आंबट की गोड गोड काय खावेसे वाटते आंबट की गोड गोड मुलीना सारे गोड मुली सारखी तू माझ्या पुरवीना सारे गोड कसे लागले डोहाळे 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 करी कौतुक बाई तुला देते आशीर्वाद माय लाडके ग बाई तुला कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे यांच्यासाठी 1 मिनिटाच्या गेमकडं ज्या कोणा महिलांच्या गळ्यामध्ये लांब मंगळसूत्र असतील अशा महिलांनी या ठिकाणी इथे यायचंय आणि बक्षीस घेऊन जायचंय. कोणाकोणाच्या गळ्यात आहे लांब मंगळसूत्र? प्रत्येकीच्या गळ्यातलं मंगळसूत्र. तर आता बसलेल्या महिलांना एक काम आहे ते म्हणजे निरीक्षणाचं. या ठिकाणी तुम्ही या महिलांचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि याच्यातून 2 नंबर काढायचे आहेत.
स्टेजच्या डाव्या बाजूने काढायचे आहेत. कोणाचं दिसतंय बरं? हा, आणि अजून रेड कलर. आणि यांनी भाग घेतला म्हणून त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. या बाकीच्यांनी गेलेलाच पाहिजे. डोहाळे हा शब्द वापरून तुम्ही उखाणा घेऊन दाखवायचा आहे. डोहाळे हा शब्द आवाज माईकचा येत नाहीये. डोहाळ्याच्या जपनाच्या दिवशी परत घ्या, वन्स मोर. आवाज काही आला नाही. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी विकासरावांचं नाव घेते प्रीतीच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी. यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. पदार्थ बघून घ्या एकदा. चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या बाळासाहेबांचं नाव घेते रामदास गोसाव्यांची कन्या. वा वा, जोरदार टाळ्या. प्रेमळ आहेत ते आपल्या सुनबाईला म्हणतायत की सुनबाई तू काही मनामध्ये ठेवू नको बरं का. तुला जे काही डोहाळे लागलेले आहेत ते तू माझ्या कानामध्ये सांग. तुला काय काय आवडतं, तुझ्यासाठी मी काय काय आणू, पेढे आणू का बर्फी आणू. सुनबाई ठेवू नको मनात, लाजू नको सुनबाई ठेवू नको मनात, काय काय डोहाळे सांग माझ्या कानात, काय काय डोहाळे सांग माझ्या कानात. हिरवा शालू नेसू का ग पाटावर बसू का ग, हिरवा शालू नेसू का ग पाटावर बसू का ग, बघ ईश्वर हिरवे हिरवे हिरे आणू पंचामधले गरे, चाखायला आणू का ग रानातली माती, चाखायला आणू का ग रानातली माती, सगळ्या विनाचं बालुशाही आणू का ग आणू मसाला डोसा, बालुशाही आणू का ग आणू मसाला डोसा, सगळ्या विना छान बाई लागतो ग कसा, सगळ्या विना छान बाई लागतो ग कसा. बाई ठेवू नको मनात, लाजू नको सुनबाई ठेवू नको मनात, काय काय डोहाळे सांग माझ्या कानात, काय काय डोहाळे सांग माझ्या कानात, काय काय डोहाळे सांग माझ्या कानात. समुद्राला सुंदर असं फेसाळ पाणी आलेलं आहे. चंद्रही आभाळात आलेला आहे. आणि ही नाव आपल्या या प्रीतीला घेऊन चाललेली आहे, खास तिचे डोहाळे पुरवण्यासाठी. सासूबाईंना उठवलं आहे तुम्ही? एवढं हौशी हौशी आहेत सासूबाई. सासूबाईंसाठी आपण वेगळं गीत घेऊयात. हिचे डोहाळ हिचा होडीमध्ये झुला तो सजवा, हिचा होडीमध्ये झुला तो सजवा, अन चांदण्यात ओटी ती परवा, अन चांदण्यात ओटी ती परवा. हैया हो त्रिपुर चांदन फुलावेचा, त्रिपुर चांदन पाणी फेसाळ समुद्रात, पाणी फेसाळ समुद्रात, हिला हिरवीगार पैठणी नेसवा, हिला हिरवीगार पैठणी नेसवा, अन डोईवर मोगरा तो मारवा, अन डोईवर मोगरा तो मारवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. चंद्र आभाळात हळूहळू आला, चंद्र आभाळात हळूहळू आला, चांदणी आठवा अन प्रसन्न होऊन हसवा, अन प्रसन्न होऊन हसवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. दिस गेले माझ्या लाडकीला, दिस गेले माझ्या लाडकीला, उन्हा
खोबऱ्याचा पेढा तो चाकवा अन बाप्पाचा मोदक भरवा अन बाप्पाचा मोदक भरवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो. एकदा जोरदार टाळ्या आपण मैत्रिणींसाठी देखील. एवढे कार्यक्रम केले पण एवढे उत्साही सासूबाई आजच पाहिलेत. केला हिरवा साज साजनी बाई तुल्यात बैस तू आज शालू हिरवा चुडा हिरवा केला हिरवा साजी तुल्यात बैस सरवळ रागवास पानो पाणी सुगंधा दरवळ ओर तोडली तिसऱ्या महिनी सांग बैस तू आज कोटी भरी ते आज तुझी माहेरी तू जाणार कोटी भरी ते आज तुझी माहेरी तू जाणार जोड बातमी कळेना आनंद हा होणार जोड बातमी कळेना आनंद हा होणार सासू सासरे आशिष देता मंगल दिन हा आज सासरी बाई तुल्यात बैस तू आज सासरी बाई तुल्यात बैस तू आज सर्व मिळून प्रार्थत तुझा हो एक पुत्र छान सर्व मिळून प्रार्थत तुझा हो एक पुत्र छान त्याच्या संगे संसारी तुला नाही कशाची वाढ त्याच्या संगे संसारी तुला नाही कशाची वाढ मनची आशा पुरविती शाही जमनीची आज सासरी बाई तुल्यात बैस तू आज सासरी बाई तुल्यात बैस तू चुडा हिरवा केला हिरवा साज सासरी बाई तुल्यात बैस तू आज. कोणाच्या मोबाईलमध्ये आहे बरं आपल्या सासूबाईंसोबत सेल्फी? तर ज्यांच्या कोणाच्या मोबाईलमध्ये आपल्या सासूबाईंसोबत असलेला सेल्फी असेल तो सेल्फी तुम्ही या ठिकाणी इथे घेऊन यायचा आहे आणि बक्षीस घेऊन जायचे. आई कोण लवकर या, दाखवा. आत्ता काढलाय काय? पाहिलं का कोणी आत्ता काढताना? हे सासूबाईच आहेत ना तुमच्या? आई नाहीत ना? एकदा प्रीतीला दाखवून घ्या. तुमच्या पण सासूबाईच आहेत ना? आई नाही आहेत ना? कारण आईसोबत सेल्फी काढणाऱ्या खूप साऱ्या महिला असतात पण सासूबाईंसोबत काढणाऱ्या खूप थोड्या महिला असतात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. बक्षीस घेऊन जायचे. पण पेरूच्या बागेत मिठवाले गमती जमतीला शरदरावांचं नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला. पेरू आहे का पण तिथं साठी? वन्स मोर. काढते फॅशनची पदर घेते साधा विशाल रामाजी कृष्ण मी त्यांची राधा. आवडते तर कधी दुधावरची साय आवडते. आपल्या या प्रीती राणीला मेकअप करायला सुद्धा खूप आवडतो बरं का. तर हिला अजून काय काय आमच्या राणीला डोहाळे लागले, आओ आमच्या राणीला डोहाळे लागले. बादशाही थाटात आणि गडबड उडाली घरात. बादशाही थाटात आणि गडबड उडाली घरात. आगळे पाहुणे झाले का दंग हो सगळे, आओ पाहुणे झाले का दंग हो सगळे. पहिल्याच
एकदा जोरदार टाळ्या आपल्या ह्या प्रीती आणि प्रदीपराव यांच्यासाठी. अशा जेंट्सनी तो पासपोर्ट फोटो या ठिकाणी घेऊन यायचा आहे आणि आपल्या ह्या प्रदीपरावांकडून बक्षीस घेऊन जायचं आहे. स्वतःच्याच पत्नीचा आणलाच असेल म्हणा. आमच्याकडं पण आत्याबाई आहेत, जाऊबाई आहेत, नणंदबाई आहेत आणि या प्रत्येकीने सुद्धा तिच्या आवडीचा असा तुमच्याकडचे जे नातेवाईक आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत. तर या ओरिजिनल नातेवाईकांनी आणलेला का आमच्या या डुप्लिकेट नातेवाईकांनी आणलेला पदार्थ आपल्या या प्रीतीला आवडतो ते आमच्या या आधुनिक. आवडे प्रीती तुला, काय काय आवडे प्रीती तुला, ननंद आणून देतील तुला, ननंद आणून देतील तुला. ओरिजिनल नणंदबाई असा कुठला पदार्थ आणलेला आहे? पेढा आणलाय आहे का? याच्यात पेढा दिसतोय का? आहे का? लाडू. लाडू कोणत्या प्रकारचे आणले आहेत? बेसनाचे, बुंदीचे, रव्याचे? रव्याचे. तुम्ही इकडे का बरं बघताय असं? नाही ठीक आहे, तुम्ही आणलेत पण तुम्ही इकडेच आहे. याच्यातला कुठला पदार्थ सांगू असं होतं काय तुमच्या मनामध्ये? बरं हरकत नाही. तर कागबाई या दोन्ही नणंद आपल्या या प्रीतीला नक्की आवडत असणार, हो की नाही का प्रीती? नाही आवडत. नणंदबाई तुम्ही आपल्या या लाडक्या भाऊजाईला विचारलं नव्हतं का तिला काय आवडतं ते? बरं हरकत नाही. तुम्ही एक सोडून दोन नणंदबाई आहात आणि तिचा बेत तुम्ही नक्की बघू शकता. पण आज मात्र नाही, उद्या मात्र तुम्ही दोघे मिळून तिचा बेत बघायचा आहे बरं का? ठीक आहे हरकत नाही. नणंदबाईंसाठी एकदा भरपूर पावसाळा झाला, पाऊस खूप पडला तरी पण उकाडा मात्र हाही आवडत असणार, हो की नाही ग प्रीती? नाही आवडत. नाहीच म्हणती बघा. मग कुठला पदार्थ आवडतो बरं? आईस्क्रीम मस्तानी नको मला, आईस्क्रीम मस्तानी नको मला, कॅडबरी कोल्ड कॉफी हवी मला, कॅडबरी कोल्ड कॉफी हवी मला, काय काय आवडे प्रीती तुला. आत्याबाई तुम्हाला काय माहिती हो तिला हॉटेलमधले पदार्थ आवडतात ते? ती मगाशीच म्हणली आता हे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलाय ना मला, म्हणून की नाही आज तिच्यासाठी गरम गरम बटर पनीर मसाला आणलाय आणि त्याच्यासोबत गरम गरम बटर रोटी आणली आहे. आपल्या ह्या प्रीतीला हॉटेलमधले पदार्थ खूप आवडतात म्हणून खास तो विचार करून या आत्याबाईंनी तिच्यासाठी हॉटेलमधलाच पदार्थ आणलाय बरं का. माझी तर आता 100% खात्री आहे की हा तरी हॉटेलमधला पदार्थ आपल्या या प्रीतीला नक्की आवडत असणार. नाहीच म्हणती बघा. अगं त्या सासूबाईंनी आणि नणंदबाईंनी तुझे डोहाळे कसे पुरवायचे ग बाई? मग कुठला पदार्थ आवडतो बरं? पनीर मसाला नको मला, पनीर मसाला नको मला, गरम गरम बटाटे वडा हवाय मला, गरम गरम बटाटे वडा हवाय मला, काय काय आवडे प्रीती तुला, काय काय आवडे प्रीती तुला, जाऊ बाई आणून देतील तुला. त्या जावेसाठी कुठला पदार्थ आणलाय हो? बर्फी. मला बर्फी आणली आहे का हो त्याच्यात? आणलेली आहे ना? बरं हरकत नाही. कागबाई खास आणले तिथून सांगितलं तरी आंटीसीला नाव बाईंनी करंज्या केलं का? अरे वा वा. कागबाई या जावा खूप हौशी आहेत तुझ्या आणि यांनी तुझ्यासाठी वेगवेगळे खास पदार्थ आणलेत बरं का. तुम्हाला काय वाटतंय या जाऊबाईंनी आणलेला पदार्थ तरी आपल्या हिला आवडत असेल का हो? काय वाटतंय तुम्हाला? आवडत असणार की नाही? आता एवढं जाऊबाईंनी एवढं प्रेमळ रीतीने चकली केली, करंजी केलेली आहे. यांनी तर खास हॉटेलमधून बर्फी आणलेली आहे. मला तरी वाटतं बाई की हा तरी आता या जाऊबाईंनी आणलेला पदार्थ आपल्या ह्या प्रीतीला नक्की आवडत असणार, हो की नाही ग प्रीती? नाहीच म्हणते बघा. आता तुम्ही पण इडली सांबार नको मला, चायनीज नूडल्स हवंय मला, चायनीज नूडल्स हवंय मला, काय काय आवडे प्रीती तुला.
खावासा वाटला नाही, पण मैत्रिणीने आणलेला पदार्थ मात्र तिला मनापासून आवडला, कारण मैत्रिणीने तिच्या मनातलं ओळखलं होतं. खरंच मैत्रीण असावी तर अशी की जी न सांगताही आपल्या मनातलं ओळखेल. आणि मला वाटतं प्रत्येकीच्याच आयुष्यात अशी एक तरी मैत्रीण असावीच की जी न
टकी निहारूं रे, टक टकी निहारूं रे, बाट तकों तेरी रास्ता सवारूं रे, राह देखो तेरी। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा, फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा। नैन बिछे राह सजी, अब आजा द्वारे तू, अब ना कर देरी, आजा रे। टक टकी निहारूं रे, हर आहट कान धरूं, अब आए तब आए, फूलों की हर क्यारी किलकारी सी गाए। जानती हूँ आएगा तू, खुशियाँ बरसाएगा तू, फिर भी क्यों सहमा है ये सवेरा। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा, फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा। नैन बिछे राह सजी, सूरज के संग क्यों है रात अंधेरी, आजा रे। चंदा में छब तेरी मुझको दिख जाए, तेरा ही संदेशा एक हवा भी लाए। सब कुछ धुला धुला है, आसमां खुला खुला है, फिर भी क्यों एक बादल डाले है मेरा। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा, फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा। नैन बिछे राह सजी, हो तुझसे